आणि ते एक ब्रेकिंग बातमी, शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा संघटनांचा गोंधळ झाल्याचं कळतंय। शरद पवार थांबलेल्या हॉटेल रूमच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे ही प्रमुख घोषणा आहे आणि मराठा कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले आहेत। हॉटेलमध्ये मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। शरद पवारांनी मराठा कार्यकर्त्यांना चर्चेसाठी बोलावून घेतलेलं आहे। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्या सोबत आहेत। अविनाश, छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार काल रात्रीपासून आलेले आहेत आणि शरद पवार ज्या नामांकित हॉटेलला थांबलेले आहेत त्या हॉटेलच्या बाहेर मराठा मावळा जी संघटना आहे त्या संघटनेचे मराठा कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते। त्यांना भेटण्यासाठी त्यांनी वेळ घेतली होती आणि हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर ज्यावेळेस शरद पवार हे त्यांच्या रूम मधून बाहेर पडून रेस्टॉरंटमध्ये जात होते त्याच वेळेस ही घोषणाबाजी करण्यात आली। तर शरद पवार हे रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यानंतर रेस्टॉरंटच्या बाहेरच्या दरवाजावर ही जोरजोरात घोषणाबाजी सुरू आहे। शरद पवार यांनी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, आम्हाला ओबीसी आरक्षणातूनच आरक्षण द्यावं आणि तसं त्यांची काय भूमिका आहे ती या ठिकाणी जाहीर करावी आणि आत्ताच आम्हाला सांगावं, आमच्यासोबत चर्चा करावी अशी प्रमुख मागणी होती। तर हे संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते हॉटेलमध्येच आक्रमक झालेले पाहून शरद पवार यांनी देखील तात्काळ त्यांना आपल्या रेस्टॉरंटमध्ये ज्या ठिकाणी ते बसलेले होते त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि 5 ते 7 मिनिट त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर हे मराठा कार्यकर्ते जे ते हॉटेलच्या दुसऱ्या गेटने बाहेर काढण्यात आले की मीडिया समोर ते कार्यकर्ते येणार नाही किंवा अजून काही गोंधळ होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आणि त्यानंतर शरद पवार देखील आपल्या रूम मध्ये निघून गेलेले। धन्यवाद अविनाश या सविस्तर माहितीसाठी।